तलवारीच्या धारेवर ज्यांनी इतिहास लिहिले नव्याने, त्या क्रांतीच्या महासूर्याला वंदन करतो मी अभिमानाने. ज्या मातीला वीरांच्या पवित्र रक्तांचा टिळा लागला, त्या धगधगत्या इतिहासाचा हुंकार आज माझ्या कंठातून फुटला. नमस्कार मित्रांनो, मराठी शाळा या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्याच्या काही दिवसांमध्ये खास करून कॉलेज विद्यार्थ्यांचे भरपूर मेसेजेस आले आहेत की आम्हाला स्पर्धेसाठी असं एखादं भाषण मिळेल का जे खूप छान असेल आणि जवळपास स्वातंत्र्याचा खरा अर्थ आम्ही मांडू शकू का? त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी एक खास स्पेशल भाषण बनवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक जळजळीत अथांग इतिहास तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर तुम्हाला मांडता येणार आहे. यामध्ये काही कवितेच्या ओळी आहेत, कोट्स आहेत, जे तुमच्या भाषणाला जबरदस्त रूप देतील. त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर हे अगदी संपूर्ण भाषण मी तुम्हाला या ठिकाणी वाचून तर दाखवणार आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तुम्हाला तुमचं व्यासपीठावरील सादरीकरण जर उत्तम आणि दर्जेदार करायचं असेल, तर तुम्हाला हे भाषण पाठ करण्याकडे किंवा व्यवस्थित सादरीकरणाकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी तुमचा लिहून घेण्याचा वेळ वाचवायचा असेल, प्रिंटेड रेडी टू यूज PDF तुम्हाला हवं असेल, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते सुद्धा फक्त ₹99 मध्ये तुम्हाला याचं PDF डाउनलोड करून घेता येणार आहे आणि प्रिंट काढून तुम्ही डायरेक्ट भाषण सादरीकरणाच्या तयारीला लागू शकता. मित्रांनो, ₹99 हे जास्त नाही. तुम्ही एखादा साधा वडापाव किंवा चहाचा नाश्ता जरी घेतला तरी तुमचं किंमत किंवा तुमचं बिल ₹99 पेक्षा जास्त असेल. त्यामुळे तुम्हाला ज्या टाळ्या मिळणार आहेत, तुम्हाला जे बक्षीस मिळणार आहे, तुम्हाला जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळणार आहे, प्लस कौतुक मिळणार आहे, हे सगळं तुम्हाला फक्त ₹99 मध्ये मिळणार आहे. गडबड करू नका. हे संपूर्ण भाषण आधी ऐका. पसंत पडलं किंवा यामध्ये काही वाटलं की हे माझ्या भाषणाला उत्तम करू शकतील, तरच तुम्ही हा PDF खरेदी करा, असा एक मैत्रीचा सल्ला सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देईन. तर चला, आपण जास्त उशीर न करता डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया. पण त्याआधी एका प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे की तुम्हाला जर PDF डाउनलोड करून घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक केल्या केल्या तिथेच पेमेंटचा ऑप्शन येईल. ₹99 पे केल्या केल्या तुम्हाला डाउनलोड सुद्धा होईल आणि तुमच्या WhatsAppला आणखीन एक मेसेज सुद्धा येईल आणि त्या मेसेजवरून सुद्धा तुम्हाला भविष्यात कधी हवं असेल तर तोच PDF तुम्ही पुन्हा वापरू शकता. सो चला, लेट्स स्टार्ट द स्पीच. 15 ऑगस्ट कडक, दर्जेदार, धगधगते भाषण, दॅट इज स्वातंत्र्य दिनाचे धगधगते भाषण. स्वातंत्र्य दिनाचे धगधगते भाषण. फासाचा तो काळा दोर ज्यांच्यासाठी फुलांची माळ होता, इंग्रजी सत्तेचा काळजाचा थरकाप उडवणारा तो काळ होता. त्या वाघांच्या डरकाळीने आजही हा सह्याद्री गरजतो, त्यांच्याच पराक्रमाचा पोवाडा गाण्या आज हा तरुण उभा राहतो, हा तरुण उभा राहतो. मित्रांनो, इथे एक छोटीशी सूचना आहे. जर तुम्ही मुलगी असाल तर इथं तरुणी हा शब्द घाला आणि ह्याच चारोळ्या तुम्ही पुन्हा तिथे वापरू शकता. सो नो इश्यूज. देन स्टार्ट. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, कडक शिस्तीचे परीक्षक आणि येथे जमलेल्या माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यानो, माझ्या तरुण मित्रांनो आणि देशबांधवांनो, मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी किंवा 10वीचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि माझ्या शाळेचे नाव आहे. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण आज मी इथे केवळ एक औपचारिकता म्हणून बोलायला उभा राहिलो नाही, तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय असेल आणि तो आपल्या पूर्वजांनी कसा मिळवला याचा जळजळीत इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा करायला आणि आजच्या पिढीला आरसा दाखवायला मी इथे उभा आहे. मित्रांनो, आज आपण पूर्णपणे मुक्त आहोत. आपल्याला पाहिजे तिथे फिरता येते, पाहिजे ते बोलता येते, पण कधी शांतपणे विचार केला आहे का की स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ 15 ऑगस्टला झेंडावंदन करणे आणि 26 जानेवारीला देशभक्तीपर गाणे ऐकणे एवढेच नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या देशाचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार. स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरीच्या त्या लोखंडी बेड्या तोडणे, ज्या बेड्यांनी आपल्या बुद्धीला, आपल्या संस्कृतीला आणि आपल्या अस्मितेला 150 वर्षे जकडून ठेवले होते. विचार करा त्या काळाचा, जेव्हा आपल्या देशात, आपल्या मातीचा, आपल्या पूर्वजांना पादत्रे घालून चालण्याची परवानगी सुद्धा नव्हती. मोठ्या हॉटेल्सच्या बाहेर पाटी असायची. डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजेच कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही. त्या अपमानाच्या जळजळीत अंधारातून बाहेर पडून ताटकण्याने जगण्याचा हक्क मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य. आणि हेच स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांनी थाळीत ठेवून भीक म्हणून दिले नाही, तर देशातील हजारो क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब या मातीमध्ये सांडून हा स्वातंत्र्य मिळवला आहे.
तो म्हणजेच स्वातंत्र्य. आज आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल्सवर रील्स बघतो आणि म्हणतो हे माझे स्वातंत्र्य आहे. पण मित्रांनो, तो स्वातंत्र्य नव्हे, तो स्वैराचार आहे. आज आपण रस्त्यावर कुठेही कचरा फेकतो, गुटख्याची पिचकारी मारतो आणि म्हणतो देश स्वतंत्र आहे. मी काहीही करेन, पण ती बेजबाबदारपणाची वृत्ती आहे मित्रांनो, स्वातंत्र्य नव्हे. आज आपण सोशल मीडियावर कोणावरही चिकलफेक करतो, कोणालाही जज करतो आणि म्हणतो मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मित्रांनो, हा स्वातंत्र्य नव्हे, ही वैचारिक गुलामी आहे. ज्या गोष्टींना आज आपण स्वातंत्र्य समजून बसलोय ना, प्रत्यक्षात एका नव्या अदृश्य पिंजऱ्याची गुलामी आहे. मग स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? मग स्वातंत्र्याचा खरा अर्थ चला मी सांगतो तुम्हाला. झाशीच्या राणीच्या तलवारीची धार म्हणजे असते स्वातंत्र्य, सावरकरांच्या अंदमानाचा कोलू म्हणजे असते स्वातंत्र्य, उधमसिंगाने लंडनमध्ये घेतलेला बदला म्हणजे स्वातंत्र्य असते आणि बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान म्हणजे स्वातंत्र्य असते. मंगल पांडेच्या बंदुकीतून सुटलेली पहिली गोळी म्हणजे असते स्वातंत्र्य, टिळकांच्या सिंहगर्जनेने हादरलेली इंग्रजांची टोळी म्हणजे असते स्वातंत्र्य, बाबू गेनूने परदेशी ट्रक पुढे दिलेली प्राणाची आहुती म्हणजे असते स्वातंत्र्य आणि भारत मातेच्या रक्षणासाठी पेटलेली ती अखंड क्रांतीची ज्योत म्हणजे असते स्वातंत्र्य. 23 वर्षाच्या भगतसिंगांनी हसत गळ्यात घातलेला फासाचा दोर म्हणजे असते स्वातंत्र्य, सुखदेव आणि राजगुरूंच्या त्यागाचा तो हुंकार जळजळीत अन थोर म्हणजे असतो स्वातंत्र्य, शेवटची गोळी शिल्लक असतानाही आझादांनी स्वतःवर झाडलेला प्रहार म्हणजे असते स्वातंत्र्य, तुम मुझे खून दो म्हणत नेताजींनी इंग्रजी सत्तेवर केलेला वार म्हणजे असते स्वातंत्र्य. मित्रांनो, आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तात्या टोपे आणि नानासाहेबांनी शौर्याने गाजवलेले ते रणमैदान म्हणजे असते स्वातंत्र्य, वासुदेव बळवंत फडक्यांनी इंग्रजाविरुद्ध उभारलेले पहिले बंड म्हणजे असते स्वातंत्र्य, लाला लजपतरायांनी लाठ्या झेलताना छातीवर बाळगलेला स्वाभिमान म्हणजे असते स्वातंत्र्य, चाफेकर बंधूंनी पुण्यात जुलमी राजचा केलेला वध अन दिलेला प्राण म्हणजे असते स्वातंत्र्य, मदनलाल धिंगरांनी लंडनच्या छातीत मारलेली गोळी आरपार म्हणजे असते स्वातंत्र्य, बिपिनचंद्र पाल आणि घोषबाबूंच्या वैचारिक क्रांतीचा तो प्रखर प्रहार म्हणजे असते स्वातंत्र्य, गुलामीच्या सोन्याच्या पिंजऱ्याला लाथ मारून मिळवलेले ते मोकळे आकाश म्हणजे असते स्वातंत्र्य, हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून जगात चमके माझा भारत देश प्रकाश देत म्हणजे असते खरे स्वातंत्र्य. थोडक्यात सांगायचं तर स्वतःच्या हक्कासोबत देशाप्रती असणाऱ्या कर्तव्याची प्रामाणिक जाणीव म्हणजे खरे स्वातंत्र्य होय. जेव्हा आपण त्या बलिदानाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तो 1857चा पहिला स्वातंत्र्य संग्राम. दत्तक पुत्राला पाठीशी बांधून दोन्ही हातात तलवारी घेऊन एका अवघ्या 23 वर्षाची तरुण स्त्री इंग्रजांच्या छाताडावर नाचली होती आणि कडाडली होती, मेरी झाशी नाही दोंगी त्या रणरागिनी राणी लक्ष्मीबाईचे रक्त या मातीत मिसळले आहे. हा क्रांतीचा अग्नी असाच धगधगत राहिला आणि पुढे 13 एप्रिल 1919चा तो काळ उजाडला आणि तेव्हा जालियनवाला बागेत जनरल डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता निष्पाप निशस्त्र भारतीय लोकांवर गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या भयाने लोक विहिरीत उड्या मारत होते. त्या बागेची माती आजही लाल आहे कारण तिथे वाहणारे रक्त कोणत्याही पवित्र नदीपेक्षा कमी नव्हते, कारण ते प्रत्येक भारतीयाचे देशभक्ताचे रक्त होते. आणि मित्रांनो, हाच अन्याय मोडून काढण्यासाठी 23 मार्च 1931चा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग आठवा. लाहोरच्या त्या काळ कोठडीत इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलं की आज तुम्हाला फाशी दिली जाणार आहे. विचार करा, अवघ्या 23 वर्षाचे तरुण वाघ भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ज्या वयात मुलं आपलं भविष्य स्वप्न रंगवत असतात त्या वयात ते तिघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चेहऱ्यावर हास्य ठेवून फाशीच्या मंचाकडे नाचत गात गेले आणि त्या संपूर्ण जेलमध्ये इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा घुमत होत्या. जेलरच्या हातातील फाशीचा काळा दोर जेव्हा समोर आला होता तेव्हा त्या या वीर युवकांच्या डोळ्यात भीतीचा एक थेंब सुद्धा नव्हता. त्यांनी त्या मृत्यूच्या पाशाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतलं, त्याला देवासारखं चुंबन दिलं आणि स्वतःच्या हाताने ती दोर गळ्यात अडकून घेतली. बाहेर लाखो भारतीय जनता ढसाढसा रडत होती, पण मंचावर उभे असणारे हे तरुण मात्र हसत होते. जल्लादाने जेव्हा फळी ओढली तेव्हा काही सेकंद त्यांचे पाय हवेत थरथरले. भारतमातेच्या या 3 लाडक्या पुत्रांचे प्राण हवेत विरून गेले, पण ते जाता जाता या देशाला कायमचं जागं करून गेले. हा इतिहास ऐकताना जर आज आपल्या डोळ्यात पाणी येत नसतील तर आपण स्वतःला भारतीय म्हणून घ्यायच्या लायकीचेच नाहीत. याच मातृभूमीच्या रक्षणासाठी अंदमानाच्या सेल्युलर जेलमधील ती अंधारी कोठडी पत्करली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. जिथे कोलूला बैलासारखे जुंपून त्यांच्याकडून तेल काढले जायचे, अमानुष अत्याचार होत असे, पण सावरकरांची लेखणी थांबली नाही. त्यांनी कोठडीच्या भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशी गर्जना देत इंग्रजी सत्तेचा पायाच हादरवून सोडला. ही कोणती शक्ती होती मित्रांनो? हे फक्त आणि फक्त मातृभूमीवरील अथांग प्रेम आणि जाज्वल्य प्रेम होतं. या ऐतिहासिक पराक्रमाची आठवण येत असतानाच मला तुम्हाला एक अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट सांगावीशी वाटते. मित्रांनो, एका राजाकडे एक अतिशय सुंदर आणि महागडा पोपट होता. राजाने त्या पोपटासाठी सोन्याचा अतिशय देखणा पिंजरा बनवला होता. त्याला दररोज बदाम, पिस्ता, सुकामेवा खायला दिला जाई.
पोपटाची काळजी घेण्यासाठी 2 खास नोकर सुद्धा होते हां. राजाला वाटायचे की हा जगातला सर्वात सुखी पोपट असेल. एक दिवस एक जंगलातील साधू राजाच्या महालात आला आणि त्या पोपटाकडे पाहिले आणि पोपटाच्या डोळ्यात त्याला अश्रू दिसले. साधूने पोपटाच्या जवळ जाऊन विचारले, "तुला काय हवे आहे?" "राजा, तुला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवतो, हिरे मोती खायला देतो, मग तू का दुःखी आहेस?" त्यावर पोपटाने अत्यंत शांतपणे आणि वेदनेने उत्तर दिले, "महाराज, हा पिंजरा सोन्याचा असला किंवा हिऱ्याचा असला, पण आहे तर तो पिंजराच ना. मला या सोन्याच्या महालात बदामापेक्षा जंगलातील त्या कडुनिंबाची पिवळी लिंबोळी जास्त गोड वाटते. मला राजाची वैभव नको. मला माझे मोकळे आकाश हवे आहे. मला माझ्या पंखांना उडण्याचे स्वातंत्र्य हवे आहे." मित्रांनो, या गोष्टीचा बोध हाच आहे की गुलामी कितीही सोन्याची पिंजऱ्यातली असली तरी ती माणसाचे अस्तित्व आणि स्वाभिमान संपवून टाकते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सोन्याचे पिंजरे नाकारले आणि प्राणाची आहुती दिली आणि स्वातंत्र्याचा मोकळे आकाश निवडले. पण आज आम्ही मागे वळून पाहताना मनाला एक भयंकर प्रश्न पडतो. आपण या स्वातंत्र्याचा नक्की अर्थ काय लावला? आजचे नवीन पिंजरे सोन्याचे नाहीत, तर ते 5 इंचाच्या मोबाईलचे आणि टीव्ही स्क्रीनचे आहेत. आपल्या पूर्वजांनी ज्या हातात तलवारी आणि तिरंगा धरला होता, आजच्या तरुण पिढीने त्याच हातात 24 तास मोबाईल धरलेला आहे. आपण सोशल मीडियावर बसून जगाला जज करतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून देशप्रेमाच्या पोस्ट टाकतो, पण प्रत्यक्षात मात्र वास्तवापासून पळ काढतो. रक्ताचे पाट वाहून मिळवलेल्या या स्वतंत्र देशात आज आपण चालताना तोंडातला गुटखा रस्त्यावर थुंकतो आणि पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर्सचे वेष्टन कुठेही फेकून देतो. ज्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, त्या निसर्गाची कत्तल करताना आपल्याला आज लाज वाटत नाही. आपण विसरलो आहोत की निसर्गाचे रक्षण हीच आपली खरी देशसेवा आहे. अशा वेळी मला आजच्या पिढीला आणि समाजाला एक कडक सवाल विचारावासा वाटतो. मोबाईलच्या दुनियेत हरवला आजचा तरुण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात देश चाललाय भरून. स्क्रीनवर देशभक्तीने देश बदलत नसते. निसर्ग आणि माती जपण्यातच खरा देऊ असतो. पण मित्रांनो, निसर्गाच्या आणि मोबाईलच्या पुढे जाऊन आज अत्यंत एक गंभीर आणि काळजाला घर पडणारे वास्तव मला बोलून दाखवावंसं वाटतं. आज आपल्या ज्या स्वातंत्र्याचा उदो आपण करत आहोत, त्याच स्वतंत्र भारतात अलीकडे घडणाऱ्या क्रूर बलात्काराच्या आणि अमानुष भ्रष्टाचाराच्या घटना ऐकून मन सुन्न होते. जेव्हा पेपर उघडला की कळतं 4 वर्षाची चिमुरडी आणि अगदीच नुकतंच जन्माला आलेलं बाळ सुद्धा आज या देशात सुरक्षित नाही, तेव्हा डोळ्यात पाणी येतं आणि मनाचा संतापाचा आग भडकतो. काय हाच तो देश आहे ज्यासाठी भगतसिंगांनी हसत हसत फासाला जवळ केलं होतं? आज काही विकृत लोक स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत. त्यांना वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, पाहिजे तसा गुन्हा करण्याचा परवाना. पैशाच्या जोरावर भ्रष्टाचार करून न्यायाची गळचेपी करणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. खरा स्वातंत्र्य दिन आपण तेव्हाच साजरा करू शकतो जेव्हा या देशातील प्रत्येक लहान मुलगी आणि महिला मध्यरात्री सुद्धा निर्भयपणे रस्त्यावर चालू शकेल. जोपर्यंत आपण ही विकृती आणि हा भ्रष्टाचार उखडून फेकत नाही, तोपर्यंत आपण स्वातंत्र्य अपूर्णच आहोत. होय मित्रांनो, आज आपल्याला इंग्रजांशी लढायचे नाही, कारण ते निघून गेले आहेत. आपण आज आपल्याच देशात गरिबी, भ्रष्टाचार, जातीयता आणि महिलावरील अत्याचार आणि अस्वच्छता असे नवे इंग्रज जन्माला आपल्यात आले आहेत. आणि याहून भयानक म्हणजे आपली स्वतःची निष्काळजी वृत्ती हाच मोठा सर्वात शत्रू बनला आहे. आज सीमेवर लढणे ही देशसेवा मानली आज सीमेवर लढणे हीच केवळ देशसेवा नाही, तर एक विद्यार्थी म्हणून तुम्ही सोशल मीडिया सोडून तुमचा अभ्यास प्रामाणिकपणे करत असाल, तर ती देशसेवाच आहे. जर तुम्ही पाण्याचा आणि विजेचा अपव्यय टाळत असाल, तर ती सुद्धा देशसेवा आहे. जर तुम्ही हातातला प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकत असाल आणि महिलांचा आदर करत असाल, तर तीच खरी आजच्या काळातील जिवंत देशभक्ती आहे. आपण सर्व जाती धर्माचे आभासी जग विसरून जेव्हा फक्त भारतीय म्हणून जमिनीवर एकत्र येतो, तेव्हा आपला भारताचा विश्वगुरू बनेल. मित्रांनो, देशसेवा करायला म्हणजे बॉर्डर सेवा करायला आपले सैनिक नेहमीच तत्पर असतात. ते दिवस रात्र ऊन थंडी न म्हणता ते स्वातंत्र्य आपला देश ते नक्कीच सुरक्षित ठेवत आहेत. पण देशाच्या आतमध्ये असून आपण किती आपल्या भारताची काळजी घेतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्या प्रवासात देश बदलण्याची सुरुवात कुठून करायची असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर माझ्या तरुण मित्रांनो, जरा फक्त थांबून 1 सेकंद समोर बसलेल्या तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला तुमच्यासाठी सोसलेलं अथांग कष्ट, अथांग वेदना आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याची हजारो स्वप्न तुम्हाला एकाच वेळी तरंगताना दिसतील. जो स्वतःच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील वेदना आणि स्वप्न वाचू शकत नाही, तो देश काय वाचवणार? म्हणून आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला मला अत्यंत ठामपणे सांगावंसं वाटतंय, की आई-वडिलांच्या घामाची ज्यांना जाण असते, त्यांच्या कोणत्याही देशप्रेमाला काहीच किंमत नसते. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवणं हीच खरी देशभक्ती आहे. आई-वडिलांचा आदर करणे हीच देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया, की आपल्या पूर्वजांनी रक्ताने मिळवलेले हे स्वातंत्र्य आपण केवळ मोबाईलवर स्टेटस लावून नाही, तर आपल्या आई-वडिलांचा आदर करून आपल्या घामाने, कर्तृत्वाने आणि जबाबदार वागण्याने अधिक समृद्ध करूया. क्रांतिकारकाच्या त्या अजोड पराक्रमाने नमन करत मी माझे भाषण या ओळीने संपवण्याचा विचार करतो.
अनेक आले अनेक गेले या जगाती कित्येक संपले, पण विसरू नकोस म्हणा तू कधी ज्यांच्यामुळे हे दिवस लाभले. मस्तक माझे लवते येथे ज्यांनी देशाकरणी प्राण वाहिले, त्या वीर सुपुत्रांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन लाभले. मित्रांनो, या काही ओळी तुमच्यासाठी. उत्तुंग आकाशात फडके आपल्या देशाचा तिरंगा छान, प्राणपणाला लावून राखू आपण भारताची शान. पण हे स्वातंत्र्य आम्हा मिळेना सहज थाळीत भीक म्हणून, लाखो वीरांनी प्राणाची आहुती दिली हसत फासावर चढून. आठवा तो जळजळीत काळ 1857च्या क्रांतीच्या रणाचा, दोन्ही हातात तलवारी घेऊन तो बाणा झाशीच्या राणीचा. लाहोरच्या त्या काळ कोठडीत जेव्हा फळी मृत्यूची ओढली गेली, भगतसिंग सुखदेव राजगुरूंच्या रक्ताने देशाची माती न्हाऊन निघाली. फासाच्या त्या काळा दोराला त्यांनी देवातुल्य चुंबन दिले, इन्कलाब जिंदाबाद म्हणत भारत मातेच्या कुशीत विरले. अंदमानाच्या अंधाऱ्या कोठडीत सावरकरांनी सोसले अमानुष घाव, भिंतीवर काट्यांनी लिहून ठेवले त्यांनी क्रांतीचे अजरामर नाव. सोन्याचा तो पिंजरा नाकारून आम्ही मोकळे आकाशी निवडले, पण आज तो मागे वळून पाहताना मन भयंकर प्रश्नात निघते. 5 इंचाच्या मोबाईल स्क्रीनचे आज तरुण गुलाम झालाय, फेसबुकवरच्या खोट्या देशभक्तीला खरा आज देश हरवलाय. 4 वर्षाची चिमुरडी आणि जन्मलेलं बाळही आज सुरक्षित नाही. बलात्कार आणि भ्रष्टाचाराची विकृती पाहून भारतमाता रडते पाही. गुटख्याची पिचकारी आणि रस्त्यावर प्लास्टिकचा कचरा फेकतो. गुन्हेगारीचा परवानगी समजून आज प्रत्येक जण स्वातंत्र्याला विकतो. जरा थांबून एक सेकंद बघा त्या समोर बसलेल्या आई वडिलांच्या डोळ्यात. तुमच्या उज्ज्वल भविष्यात हजारो स्वप्ने तरंगत असतात त्यांच्या अश्रूत. आई वडिलांच्या घामाची आणि वीरांची रक्तात ज्याला जाण नसते, लक्षात ठेवा त्यांच्या कोणत्याही देशप्रेमाला कधीच किंमत नसते. माझ्यासोबत दोन्ही हात हवेत वर करून संपूर्ण ताकदीने म्हणा, भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला ही संपूर्ण स्क्रिप्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला जर परचेस करायचं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून लिहून सुद्धा घेऊ शकता. जय हिंद मित्रांनो.